हे फोरप्ले म्हणजे नक्की काय असतं ते तरी सांगाल? आम्ही जे करतो ते जमतच नाहीये. पुढे काय होतच नाहीये. असे बोलणारे कपल्स इतके येऊन गेले आता, की त्यांच्याबद्दल सांगणंच कठीण झालंय. त्यामुळे आजचा स्पेशल एपिसोड ह्याच गोष्टीला डेडिकेटेड आहे. फोरप्ले आणि आफ्टर प्ले. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. ह्याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. सेक्स म्हणजे समागम, इंटरकोर्स अशी तुमची ठाम समजूत आहे का? आणि म्हणूनच तुम्ही फोरप्लेला फार महत्त्व न देता तो पटकन उरकता का? मग हा एपिसोड नक्की ऐका. हॅलो निलिमा मॅडम, आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा, तितकाच इंटरेस्टिंग आणि तितकाच दुर्लक्षितही आहे. मॅडम, फोरप्ले म्हणजे नेमकं काय हेच अनेक कपल्सना माहिती नसतं, किंवा माहिती असलं तरी ते त्याकडे चक्क दुर्लक्ष करतात. असं तुमच्याकडे येणाऱ्या केसेसमध्ये दिसतं तुम्हाला? ॲब्सोल्युटली. फोरप्ले म्हणजे नक्की काय आणि त्याच्यावरती किती वेळ द्यायचा आणि कशासाठी हेच बरेच कपल्सना माहिती नसतं. त्यातून फोरप्ले असं कुठलं तरी पॉर्न फिल्म बघून करायचं असतं किंवा कुठलं तरी इरोटिका मटेरियल वाचून करायचं असतं, अशी काहीतरी गैरसमजूत असते. मेन ही समजूतच नाहीये की आपल्या समोर जो जोडीदार आहे, ती पुरुष असो किंवा महिला, त्याला काय आवडतं किंवा तो टर्न ऑन किंवा ती टर्न ऑन कशामुळे होते, हेच जेव्हा शिकायची तयारी नसते, हे ओपननेस जेव्हा नसतं, क्युरिओसिटी नसते, तेव्हा हे प्रॉब्लेम्स येतात. त्यामध्ये कसंबसं उरकायचं आणि त्या अंधारात काहीतरी धडपड करायची आणि सेक्स इंटरकोर्स कंप्लीट करायचा आणि मग झालं. बहुतेक वेळा ह्याचं प्रेशर अशामुळे पण असतं, की फॅमिली मागे लागली असते. आता चांगली बातमी कधी मिळेल? आम्हाला गुड न्यूज कधी देताय? मग भाते उरकून टाका. आणि मेन इश्यू असा आहे, की जेव्हा सेक्स हे वर्क होतं, तुम्ही त्याला प्लेफुली घेत नाही किंवा एन्जॉय करू शकत नाही, तेव्हा हळू त्याची मजा निघून जाते. करेक्ट, करेक्ट. म्हणजे मला आठवतं की लोकसत्ताच्या आर्टिकल्स वेळेला मी एका डॉक्टरांशी बोललेलो. सो त्यांनी मला एक केस स्टडी सांगितलेली, की लग्नानंतर एक मुलगी अवघ्या महिन्याभरातच माहेरी परतली. हा थोडासा रुरल एरियातला आपण म्हणतोय गोष्ट. सो तिचं असं म्हणणं होतं की नवरा काहीबाही करतो. आणि तिची आई पण म्हणत होती की आमची मुलगी अगदी शिस्तीत वाढलेली आहे, 7च्या आत घरी येणारी आहे. थोडक्यात फोरप्ले आणि सेक्स खूप लांब राहिलं. आधी स्वतःच्या शरीराबद्दल, तिच्या अवयवांबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. हा फक्त आपल्या देशात नाही, तर जगभरामध्ये हा एक प्रॉब्लेम असा आहे, की मुला-मुलींना आपण कसं वाढवतो त्याच्यामध्ये खूप फरक असतो. मुलांना बहुतेक वेळेला त्यांच्या वडिलांकडनं किंवा इतर मुलांकडनं खूप परस्पर बॉडी आणि जेनिटल्स आणि सेक्सच्या बद्दल एज्युकेशन मिळत असतं. मुलांचं पॉर्नशी एक्सपोजर किंवा एरोटिकाशी लिटरेचरशी एक्सपोजर, आता तर स्मार्टफोन्समुळे व्हिडिओजचं एक्सपोजर खूप लवकर होत असतं. त्याच्या कंपॅरिझनमध्ये मुलींना खूप शिस्तीत वाढवलं जातं. म्हणजे मी लहान असताना सुद्धा आई म्हणायची, लोकांच्या घरी दिवे लागले की थांबायचं नाही, घरी यायचं. कुठे जात असली तर 4 वेळा मुलीला सांगणार, कोणाबरोबर चालली आहे, कुठे चालली आहे, कधी चालली आहे. अजूनही आई विचारते. नाही, माहिती असायला पाहिजे ना, जग काही ठीक नाहीये, मग अंधार झाला, किती उशिरा येणार आहे, कुलूप ठेवायचं का नाही, दार उघडं ठेवायचं का नाही, तुझ्याकडे किल्ली आहे का? 1000 प्रश्न मुलींना विचारतात. मुलगा म्हणाला, मी कुठे जातोय? तर ठीक आहे. म्हणजे आज रात्रीच परत येणार आहे ना वगैरे असे प्रश्न विचारतात. मग बॉडीजबद्दल म्हणलं तर मुलींचे जेनिटल्स हिडन असतात. ते दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल एज्युकेशन मिळतच नाही. लहान मुलींमध्ये युरिन इन्फेक्शन होणं ह्याचं प्रमाण उन्हाळ्यामध्ये किंवा जेव्हा ती शाळेला जायला लागते, पिरियड सुरू होतात तेव्हा का वाढलेलं असतं? की त्या मुलीला तिच्या आईकडनं किंवा मोठ्या बहिणीकडनं किंवा इतर महिलांकडनं फॅमिलीच्या काही एज्युकेशनच मिळत नाही. की स्वच्छता, त्या जागेची स्वच्छता कशी राखायची, का राखायची, त्या भागाच्या अवयवांचे नावं काय आहेत, आपण नक्की वजायना म्हणजे कुठे असतो, त्याला क्लीन कसं करायचं, लघवी केल्यानंतर ती जागा स्वच्छ कशी ठेवायची. मग जशी ती मुलगी मोठी होते, त्या पिरियड्स येणं म्हणजे त्याचा अर्थ काय असतो, त्याचा आणि प्रेग्नन्सीची किंवा सेक्सची काय रिलेशनशिप असतं,
आणि हो, असतात. म्हणजे मुलींना जास्ती काळजी घ्यावी लागते. अनवॉन्टेड प्रेग्नन्सीचा जो भार असतो, तो मुलींवरती जास्त पडतो. त्या बाईच्या शरीरावरती दुष्परिणाम होतात अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स झेलण्यात. आणि पुरुषांना किंवा मुलाला फारसं काही त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत. पण आजच्या काळामध्ये अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स, इमोशनल ट्रॉमा ह्या गोष्टी सत्य आहेत ना. मग प्रत्येक मुलीला किंवा मुलाला त्याच्या शरीराच्या अवयवांबद्दल त्याचं बरोबर नावं माहिती असली पाहिजेत. त्याची काळजी कशी घ्यायची? आपण सेक्शुअल हायजीनवरती पण एपिसोड केलेला आहे. त्याची काळजी कशी घ्यायची? त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असले ते कसे डॉक्टरांना रिपोर्ट करायचे, कसे सांगायचे, कधी तपासून घ्यायचं. प्लस आपली प्युबर्टीची जी जर्नी असते त्याचं जे पर्पज असतं अराउझलचं, सेक्शुअल सॅटिस्फॅक्शनचं, हॅपीनेसचं, प्लेजरचं, त्याचं आणि कुठल्याही कपल रिलेशनशिपमध्ये त्याचा रोल काय असतो, ह्याच्याबद्दल जोपर्यंत संवाद घडत नाही, जोपर्यंत कपल एकमेकांशी आणि सपोज कोणी एल्डर्स असले, आई, वडील किंवा भाऊ, बहीण, पेरेंट्स असले, ते जर जोपर्यंत त्यांच्या मुलांशी ओपनली ह्या गोष्टी डिस्कस करू शकत नाही, तोपर्यंत त्या मुलांना किंवा मुलींना सिक्युअर नाही वाटणार ह्या गोष्टी डिस्कस करायला. आणि मग असे प्रॉब्लेम्स उद्भवतात, की मुलगी लग्नापर्यंत पोहोचते आणि तिने आयुष्यभर फक्त हेच ऐकलेलं असते, की तुझी ओढणी ठीक नाहीये, तुझा ड्रेसचा ब्लाऊज कसा आहे, गळा फार लो आहे, बाह्या लांब का नाही आहेत, खांदे का दाखवते, स्लीवलेस का घालते, तुझा स्कर्ट फार शॉर्ट आहे, लांब कर, असे हाय हील्स घालायची गरज आहे का, चालताना कसं तरी दिसतं, हे कव्हर केलं का, ते कव्हर केलं का. आणि मग लग्न झालं की अचानक एक्सपेक्ट करते की ह्या अनोळखी माणसासमोर तिने सगळे कपडे काढून पूर्ण शरीराला त्याला सरेंडर करावं. तर हे हं. एक्सपेक्टेशनच चुकीचं आहे. त्यामुळे ती आई चुकीची नाहीये म्हणायला, की आमची मुलगी शिस्तीत वाढली आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, की त्या शिस्तीबरोबर जे सेक्स एज्युकेशन गरजेचं आहे, की बाबा लग्न म्हणजे काय आणि त्याच्याबद्दल तुम्ही नवरा-बायकोने डिस्कस केलं पाहिजे, की तुमच्या आवडी-निवडी काय आहेत? तुमच्यामध्ये सेक्शुअल अट्रॅक्शन आहे का नाही? हे कसं ठरवायचं? ह्याचं डिस्कशन कधी होतच नाही आपल्या सेक्स एज्युकेशनमध्ये. आपल्या शाळेंमध्ये, कॉलेजमध्ये सेक्स एज्युकेशन म्हणजे अनॅटॉमी शिकवणं. हं. करेक्ट. पण हे जे इमोशनल उलाढाल असते प्युबर्टीची किंवा एका नवीन रिलेशनशिपमध्ये आपण एक एपिसोड केलेला आहे 16व्या वर्ष का धोक्याचं असतं म्हणून. कारण की लव्हचे जे केमिकल्स असतात ते तुम्हाला सरळ विचार करू देत नाहीत. पण प्रत्येक गोष्ट जेव्हा लव्हमध्ये घडलेली असते ती नेहमीच लाँग टर्म रिलेशनशिपसाठी बरोबर असते का? हे आपण त्या मुला-मुलींना ओळखायला शिकवलेलं नसतं. मग हीच मुलगी सपोज लग्नाच्या वेळेला गेली असती आणि हे सगळं डिस्कशन तिच्याबरोबर झालेलं असतं आणि सपोज नवरा-बायकोंनी सुद्धा एकमेकांच्या बरोबर होणाऱ्या नवरा-बायकोनी एकमेकांशी बोललं असतं, "बाबा सेक्स म्हणजे असं असतं, मॅरेज म्हणजे हे असतं, हे अराउझल म्हणजे असं असतं." हे जर ओपननेस आलं असतं तर एक काही काळ म्हणजे 2-4 महिने ते शिकायला तरी वेळ देता आला असता. एका डॉक्टरच्या मदतीने किंवा एका नर्सच्या किंवा एक फॅसिलिटेटरच्या मदतीने सुद्धा हे शक्य आहे. असं नाहीये की कोणीतरी खूप कन्झर्व्हेटिव्ह बॅकग्राऊंडमध्ये वाढले म्हणून त्यांनी काहीच कधी शिकता कामा नये किंवा त्यांना काहीच जमणार नाही किंवा आता ही मुलगी गॉन केस आहे, हिचं लग्न करणं कठीण आहे, असं तर नाहीये ना. हं, हं. शिकायला काय आज तरी काही एक्सक्यूज नाहीये. इंटरनेट आहे, फोन्स आहेत, स्मार्टफोन आहे, मटेरियल आहे, प्रिंटेड मटेरियल आहे. काही शॉर्टेज नाहीये नॉलेज आणि इन्फॉर्मेशनचं. फक्त एक नॉन जजमेंटल एन्व्हायर्नमेंट हवंय आणि एक चांगला फॅसिलिटेटर हवाय. ते कोणीही ही गोष्ट सहजपणे शिकू शकतं, आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात करू शकतं, इन्क्लूड करू शकतं आणि एक हेल्थी सेक्शुअल लाईफ एन्जॉय करणं हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे. हे वर्ल्ड असोसिएशन ऑफ सेक्शुअल हेल्थनी हे काही राईट्स डिक्लेअर केले आहेत. आपले सेक्शुअल राईट्स आहेत. हे ॲक्चुअली पेरेंट्सना पण शिकवायला पाहिजे, की तुमच्या मुलांचे हे राईट्स आहेत. हं. राइट, राइट. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, की ते मोकळं वातावरण पाहिजे आणि लग्नाआधी किमान काही महिने याचं ट्रेनिंग एक्सपर्ट्सकडनं घेणं आज खूप सहज शक्य आहे. अशी अनेक पुस्तकं आहेत, मराठीतही अनेक आहेत, डॉक्टर विठ्ठल प्रभूंची आहेत. ही सगळी घेऊन वाचली पाहिजेत आणि त्याबद्दल विनाकारण बाऊ किंवा संकोच बाळगला नाही पाहिजे. सो कमिंग बॅक टू फोरप्ले यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? एक गैरसमज आहे फोरप्लेबद्दल, की ती फक्त सेक्शुअलच असली पाहिजे हं, हं, हं. किंवा त्याच्यामध्ये फक्त अराउझलच असलं पाहिजे किंवा ते जस्ट इंटरकोर्सच्या आधी करतात म्हणून त्याला फोरप्ले असं म्हणतात. हं. अशा डेफिनिशनचा एक इश्यू होतो, की बाकी आयुष्यामध्ये तुम्ही काही केला, तुम्ही एकमेकांशी कसंही वागलात तरी चालतंय. फक्त बेडरूममध्ये गेलात, ते आधीचे 10 मिनिटं तुम्हाला असं वागलं, तर तुमचा पार्टनर सेक्ससाठी तयार होईल. आणि ॲक्चुअली ही समजूत आहे ज्याच्यामुळे
आज जे माझ्याकडे कपल्स येतात, त्यांची जे सेक्शुअल लाईफ्स अनफुलफिल्ड आहेत किंवा बेडरूममध्ये जे त्यांचे एक्सपिरियन्सेस आहेत ते ऑप्टिमल का नाही आहेत? ही गैरसमज आहे. तुम्ही 10 मिनिटामध्ये तुमच्या इतर आयुष्यातल्या गैरवर्तनाला करेक्ट करू शकत नाही. हं. तर असं म्हणणं पण महत्वाचं आहे, की तुमचं जे रिलेशनशिप आहे हे तुमच्या सेक्शुअल कम्युनिकेशनचं फाउंडेशन आहे. तुम्ही जर एकमेकांशी समोरासमोर कम्युनिकेट करू शकला नाहीत, चांगलं बोलू शकला नाहीत, एकमेकांना अप्रिशिएट करू शकला नाहीत, प्रेम करू शकला नाहीत, चांगले शब्द वापरू शकला नाहीत, तर तुमचं सेक्शुअल इंटरॅक्शन किंवा कम्युनिकेशन तितकंच प्रेमळ, तितकंच लव्हिंग, तितकंच कंपॅशनेट किंवा एक्साइटिंग, इन्व्हिगरेटिंग असेल, हे आपण सांगू शकत नाही. त्याची शक्यता खूप कमी होते. म्हणजे काय, की तुमच्या पार्टनरला, तो कोणीही असेल, तुमच्या सेक्शुअल ॲडव्हान्सेससाठी कंड्युसिव्ह होण्यासाठी म्हणजे ॲक्सेप्टिंग असण्यासाठी तुम्हाला जी तयारी करायला लागते, ते तुमच्या रिलेशनशिपचं फाउंडेशन आहे. ती तुमची लव्ह लँग्वेज आहे. म्हणजे आपली बायको सपोज दिवसभर काम करून मग घरी येऊन आपल्यासाठी जेवण बनवत असली, तर तिच्यासाठी अप्रिसिएशन हे खूप महत्त्वाचं आहे, की "हो, मी तुला मदत करू का?" किंवा नवरा खूप कॉम्प्लिकेटेड कुठल्यातरी प्रोजेक्टमध्ये अडकलेला आहे आणि तो सपोज अॅनिव्हर्सरीची डेट विसरला किंवा कुठलातरी गिफ्ट विसरला. ते ते करून सुद्धा नंतर आठवणीने काही आणलं, तर त्याला खाली पाडण्यापेक्षा, धुतकार आणण्यापेक्षा त्याचं अप्रिशिएट करणं, की "हो, मला माहिती आहे की तुझं दिवस खूप कॉम्प्लिकेटेड होता, तरी सुद्धा तू हे माझ्यासाठी केलंस, मी खूप अप्रिशिएट करते." किंवा बायकोला कॉम्प्लिमेंट्स देणं तिच्या दिसण्यावरनं किंवा तिच्या स्किल्सवरनं किंवा एबिलिटीजवरनं आणि स्पेसिफिकली ते कॉम्प्लिमेंट्स देणं हे महत्त्वाचं आहे. आपण नॉन सेक्शुअल टच जे म्हणतो बेडरूमच्या बाहेरचा, एकमेकांचे हात धरणं, खांद्यावरती हात ठेवणं, बोलताना शेजारी बसणं, एकमेकांची जी नजर असते, कोणीतरी चांगली न्यूज दिली सपोज पार्टनरली, तर ते इमिजिएटली डिस्गस्ट न होणं किंवा कंटेम्प्ट न होणं किंवा खाली न पाडणं, त्याला अप्रिशिएट करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा त्या रिलेशनशिप फाउंडेशनवरती जेव्हा मग तुम्ही सेक्शुअल ॲडव्हान्स करता, तेव्हा तुम्हाला पॉसिबिलिटी त्याच्याकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायची शक्यता वाढलेली असते. मग जेव्हा आपण ॲक्चुअल फोरप्लेच्या ॲक्शन्समध्ये जातो, त्याच्यामध्ये होल बॉडी टचिंग, किसिंग, कडलिंग, मग नॉन जेनिटल स्ट्रोकिंग म्हणजे शोल्डर्स, आर्म्स, मग आपण जे म्हणतो इरॉजिनस झोन्स असतात बाईच्या किंवा पुरुषाच्या शरीरावरती आणि हे शिकायला वेळ लागतो आणि प्रत्येक पर्सनला स्वतःची बॉडी काय आहे हे समजून घेणं आणि ते कम्युनिकेट करणं, की बाबा तू इथे मला ब्रेस्टला असा हात लावलास त्याच्यामुळे ते दुखतंय. ते असं हात लावलंस तर ते कमी दुखेल आणि मला प्लेजर जास्त वाटेल. पण जोपर्यंत तिला माहिती नाहीये, की ते कसं असतं, तोपर्यंत ती कम्युनिकेट नाही करू शकत. रिसेंटलीच माझ्याकडे एक कपल आलेलं, की की त्याला काही जमतच नाही. तो नुसतंच असं आटा गोंदल्यासारखं करतो. ते इतकं दुखतं, की मला काय ते सहनच होत नाही. मी ते हात ढकलून टाकते आणि मला ते एकदा दुखायला लागलं, की असह्य होतं. मग मला प्लेजर काही सुचत नाही. पण मग विचारलं, "मग तू शिकवलंस का त्याला, की तुला कसं आवडतं?" "नाही." "त्याला नको का कळायला?" "नाही, त्याचं शरीर नाहीये, तुझं शरीर आहे. तुझे इरॉजिनस झोन्स ब्रेस्ट आहेत, पण तुझे ब्रेस्ट कसे टच करायचे, हे प्रत्येक बाईचं तर नाहीये ना एक्सपिरियन्स. मे बी त्याची आधीची गर्लफ्रेंड होती, तिला खूप जास्त रफ ट्रीटमेंट आवडत असेल. पण तुझे जर ब्रेस्ट सेन्सिटिव्ह असले, स्पेशली बायकांचे ब्रेस्ट तर सायकलमध्ये पण चेंज होतात. पिरियड्स इमिडिएटली संपल्यानंतर जे ब्रेस्टची टेक्स्चर किंवा सेन्सिटिव्हिटी असते, ती पिरियडच्या आधीपेक्षा वेगळी असते. बहुतेक बायकांना पिरियडच्या आधी ब्रेस्ट खूप टच केलं तर ते अनकम्फर्टेबल असतात, पेनफुल असतात. तर ही जी सेन्सिटिव्हिटी असते, ही स्वतःला पण तिला ओळखायला पाहिजे आणि तिला ते तसं कम्युनिकेट करणं गरजेचं असतं. किंवा लगेचच जेनिटल्स टचिंग सुरू करतात. बहुतेक ही कंप्लेंट बायकांची असते, की हे ब्रेस्ट आणि जेनिटलच्या पलीकडे त्याला माझं दुसरं अंग हे दिसतच नाही. आणि हं. ॲक्चुअली बायकांचे इरॉजिनस झोन्स कुठे असतात? तर तुम्हाला नुसती एक बॉलिवूड फिल्म बघितलं तरी कळतं. तिचे केस आहेत, तिचे डोळे आहेत, तिचे कान आहे, तिचे मान आहे, कमरेचा बाजूचा भाग आहे, बेंबीच्या आजूबाजूची जागा आहे, थाईज आहेत, लेग्स आहेत, फीट आहेत, पायाची बोटं आहेत, हाताची बोटं आहेत. साधं एकमेकांचे हात केरेस केल्याने फोरप्ले येऊ शकतो, अराउजल होऊ शकतं. फुली ड्रेस्ड. सो जरुरी नाहीये, की फोरप्ले ह्या डेफिनिशनमध्ये अनड्रेसिंग. अनड्रेसिंगची जी पद्धत आहे, ती पण फोरप्ले असू शकते. तसंच मेनची पण एक काही इरॉजिनस झोन्स आहेत. फक्त बाईलाच फोरप्लेची गरज असते असं नाही, पुरुषांना पण असते.
तर ते पुरुषांचे इरोजिनस झोन्स ओळखणं, त्याच्यावरती कसं आपण टच करतो, कुठले जेस्चर्स यूज करतो, आपण काही प्रॉप्स यूज करू शकतो, हे सगळ्या गोष्टी फोरप्लेमध्ये येतात. आणि ॲक्चुअली एस्थर पेरेलचं म्हणणं आहे, की एका ऑर्गॅझम आणि दुसऱ्या ऑर्गॅझममध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण फोरप्ले म्हणू शकतो आणि ते खरंच डेफिनेशन करेक्ट आहे. वा. येस. मेटिंग इन कॅप्टिव्हिटी मी वाचलंय एस्थर पेरेलचं. सो खूपच चांगलं पुस्तक आहे. सो हे नक्की लिस्नर्सनी वाचावं. सो मॅडम फोरप्ले इतकीच महत्त्वाची इंटिमसी पण असते का? हे तुम्ही आत्ता मेन्शन केलंत फोरप्लेच्या ह्याच्यात पण. पण आम्हाला थोडं सांगता की इंटिमसी म्हणजे नेमकं काय? हां, हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. रिसेंटलीच एक कपल माझ्याकडे आलेले. ते म्हणतात, "हां, आम्हाला सेक्स जमतं. सेक्सचा काही प्रॉब्लेम नाही. पण वी डोंट लाइक ईच अदर." म्हटलं, "म्हणजे काय?" "नाही, म्हणजे काय ते तो जे करतो ते आवडत नाही म्हणून आम्ही ते करायचं सोडून दिलं." म्हटलं, "बरं बाकीचं तुम्ही काय करता मग तुमच्या एरवीच्या लाईफमध्ये?" "काही नाही. आम्ही बाहेर रेस्टॉरंटमध्ये जातो, आम्ही फिरायला जातो, आम्ही हॉलिडेज करतो." म्हटलं, "बरं मग तुम्ही एकमेकांशी बोलायला वेळ देता का?" "नाही." म्हटलं, "म्हणजे काय?" "नाही, म्हणजे आम्ही एकमेकांच्या शेजारी बसतो, पण आम्ही फोनवर असतो." हं, हं. आजकालच्या स्मार्टफोनच्या यूजमुळे किंवा टीव्ही आम्ही शेजारी बसून टीव्ही बघतो. म्हटलं बरं आणि मग काय होतं? मग तुम्ही ते टीव्हीमध्ये जे बघितलं ते डिस्कस करता का? नाही. मग काय करता? नाही, मग आम्ही बेडरूममध्ये जातो आणि झोपतो. तर ही जी कॉन्सेप्ट आहे इंटिमसीची ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे, की इंटिमसी ही फक्त तुम्ही कपडे काढल्यानंतर जी सुरुवात होते ती नाहीये. इंटिमसी म्हणजे तुम्ही एकमेकांना किती डेप्थमध्ये ओळखता आणि किती त्या डेप्थमुळे तुम्ही टर्न ऑन होत असता एकमेकांमुळे. त्याच्यामध्ये वेगवेगळे डेफिनिशन्स आहेत आणि मी त्या कॉम्प्लेक्स डेफिनिशन्समध्ये जात नाही. पण तुम्ही ओळखू शकता, की इमोशनल इंटिमेसी एक आहे, की तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडत. तुमच्या आयुष्याबद्दलचे जे प्लॅन्स आहेत, त्याच्यामध्ये भीती आहेत, काही अँटिसिपेशन आहे, एक्साइटमेंट आहे. तुम्ही किती फ्रीली आणि ओपनली शेअर करू शकता विदाऊट जजमेंट. ही एक इमोशनल इंटिमेसी आहे. इंटेलेक्चुअल इंटिमेसी अशी आहे. म्हणजे एकमेकांच्या अचीव्हमेंट्सबद्दल अकॅडमिक किंवा नॉन अकॅडमिक तुमची जी एबिलिटी आहे कुठली गोष्ट ॲनलाईज करायची. सपोज तुम्ही कुठलीतरी न्यूज ऐकली, तर तुम्ही कशी ती ॲनलाईज करता, कशी इंटरप्रेट करता? तुमचं जे वर्ल्ड व्ह्यू आहे, ते कसं आहे? त्याच्यामध्ये ग्रोथ आहे का नाही आहे? का तुम्ही तेच गोष्टी परत-परत रखडून डिस्कस करता? ही इंटेलेक्चुअल इंटिमेसीचा एक भाग झाला. मग फिजिकल इंटिमेसी म्हणजे आउटसाइड द बेडरूम तुम्ही एकमेकांना फिजिकल टचनी किंवा कॉन्टॅक्टनी किती एकमेकांना रिअश्युअर करता? किती तुमचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन किती स्ट्राँग आहे? तुम्ही एकमेकांशी जेव्हा डोळे भेटतात, तेव्हा तुमचे डोळे बोलके असतात का? आणि त्याच्यामधनं तुम्ही एकमेकांशी काय कम्युनिकेट करता तुमच्या बॉडी लँग्वेजनी? मग आ आपण जेव्हा सपोज काही गोष्टी बरोबर करत असलो, ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी फॉर एक्झाम्पल ट्रेकिंगला गेलोत. तर ही फिजिकल ॲक्टिव्हिटी रिलेटेड इंटिमेसी असते, की हां, आपण ट्रेकिंगला चाललोय त्याच्यामध्ये आपण जेव्हा शेअर करतो आपला एक्सपिरियन्स दुसऱ्या पर्सनबरोबर जी सेन्शुॲलिटी असते आपल्या बॉडीची, सेन्सेशन्स असतात त्या नेचरमधल्या एक्सपिरियन्सची किंवा सपोज तुमच्याकडे पेट आहे, त्या पेटला लूक आफ्टर करण्यामध्ये जे तुमचं शेअर्ड एक्सपिरियन्स आहे, ती पण एक इंटिमेसी असते. तर इंटिमेसीचे असे खूप सगळे लेव्हल्स असतात आणि ते ओळखून घेणं कपल्सना खूप गरजेचं असतं. बहुतेक कपल्स ज्यांचं खूप छान रिलेशनशिप असतं, ते ह्या गोष्टीशी रेझोनेट होतील. कारण की ते बऱ्याच गोष्टींमध्ये कॉमनॅलिटी, डिफरन्सेस शोधत असतात आणि जेव्हा डिफरन्सेस असतात, तेव्हा त्या गोष्टीला ते क्युरिओसिटीनी अप्रोच करतात. न की भीतीनी किंवा अँक्झायटीनी "अरे त्याचे विचार माझ्यासारखे नाही म्हणजे त्याचं माझ्यावरती प्रेम नाही." असं इंटरप्रेट करत नाही. ते ऑटोमॅटिकली सपोज दुसऱ्या कोणाचा विचार वेगळा असला कुठल्या टॉपिकवरती, तर ते क्युरिओसिटीनी त्या टॉपिकला एक्सप्लोर करतात आणि मग डेप्थमध्ये जाऊन ऐकून घेतात दुसऱ्या पर्सनची. कारण की ॲज अ ह्युमन बीइंग आपली सगळ्यात पहिली गरज असते, की आपल्याला कोणीतरी एक्सेप्ट करतंय आणि आपलं ऐकून घ्यायची त्याची तयारी आहे. त्याच्यानंतरच आपण ऐकायला तयार होतो. तर ज्या कपल्समध्ये हे फाउंडेशन असतं, ते मग बाकीचे लेव्हल्स ऑफ इंटिमेसी इझिली कल्टिव्हेट करू शकतात. आणि ऐकणं हे फक्त कानाने आपण ऐकत नाही. आपल्या पूर्ण शरीराने ऐकत असतो. आपण डोळ्यांनी ऐकत असतो, टेस्टने ऐकत असतो, सेन्सेशननी, स्किननी, बॉडी लँग्वेजनी या सगळ्या गोष्टींनी आपल्या सेन्सेसनी आपण ऐकत असतो. वाह! म्हणजे तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलात, की तुम्ही बेडरूम बाहेर किती गोष्टी सोबत करताय यावरून तुमचं सेक्स लाईफ ठरतं का? आणि थोडक्यात इंटिमसी किंवा फोरप्ले यांचा केवळ लैंगिक चौकटीतून विचार नाही केला पाहिजे. म्हणजे सेक्शुअल इंटिमसी जरी हा पार्ट असला इंटिमसीचा तरी फक्त सेक्शुअल म्हणजेच इंटिमसी असं नाहीये.
आणि एक गोष्ट म्हणजे सेक्शुअल इंटिमेसी जेव्हा आपण बोलतो ते फक्त सेक्स करणं असं नसतं. इंटरकोर्स इज नॉट सेक्शुअल इंटिमेसी. त्या क्लोज त्या क्लोज फिजिकल स्पेसमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या गोष्टीला डेप्थमध्ये किती एक्सप्रेस करू शकता, ही तुमची इंटिमसी डिसाईड करते. म्हणजे तुम्ही किती फ्री आहात तुमच्या पार्टनरला सांगायला, की "हे तू केलंस तर इथे दुखतं, असं नको करू, असं कर." किंवा "हे केलंस, हे मला खूप आवडलं, हे प्लीज जास्त कर." किंवा "हे जे तू करतोयस, तू फास्ट करतोयस, हे प्लीज स्लो कर." किंवा "जास्त जोरात कर किंवा कमी कर." हे जे कम्युनिकेशन असतं किंवा त्या स्पेसमध्ये जोक करणं, प्लेफुल होणं, इरॉटिक गोष्टी बोलणं, बोलता येणं, आपले फॅन्टसीज शेअर करता येणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या सेक्शुअल इंटिमसीच्या स्पेसमध्ये होत असतात. पण बाकीची इंटिमसी नसली, तर ही इंटिमसी कल्टिव्हेट करणं खूप कठीण जातं. ओके. सो मॅडम पुढे जाऊया थोडंसं, की एक वेळ लोकं आता फोरप्ले करतात किंवा त्यांना थोडंफार तरी माहिती असतं. पण आफ्टर प्ले ही कॉन्सेप्टच अनेकांना माहिती नसते. प्लीज सांगता आफ्टर प्ले विषयी? आफ्टर प्ले हा कॉन्सेप्ट ॲक्चुअली आय वुड से की खूप फिमेल कॉन्सेप्ट बायकांनी डिझाइन केलेला आहे. कारण काय बहुतेक बायका सांगतात, की सेक्स झाल्यानंतर त्यांना जवळ घेतलेलं आवडतं, कॅरेस केलेलं आवडतं, थोड्याशा गप्पा मारलेलं आवडतं आणि मग झोपायला आवडतं. आणि बहुतेक पुरुष काय म्हणतात, की मी ते केल्यानंतर इतका दमलेला असतो, की मला फक्त झोपायचंच असतं. मला दुसरा काही विचार नसतो. एक गोष्ट अशी असते, की तुम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी कशी कंप्लीट करताय ह्याच्यावरती डिसाईड होतं, की पुढच्या ॲक्टिव्हिटीचा टोन काय असणार आहे. त्यामुळे थोडंसं एफर्ट घेतला तर करंट जी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी आहे त्याचं जे कन्क्लुजन आहे ते आपल्याला कसं पाहिजे? हाऊ डू यू वॉन्ट युअर पार्टनर टू फील ॲट द एंड ऑफ दिस? तुम्हाला तुमचा जो प्रियकर आहे त्याने कसं फील करायला पाहिजे? ही ॲक्टिव्हिटी संपल्यानंतर हे तुम्ही आधी डिसाईड करून तशी ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे. फक्त स्वतःचं सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर मी झोपणार आणि मला पुढे काय कळायचं नाही, पुढचं पुढे बघू असं म्हणणं पुरत नाही. जी गोष्ट घडते इंटरकोर्स झाल्यानंतर, इजॅक्युलेशन झाल्यानंतर, त्या लेडीचं ऑर्गॅझम झाल्यानंतर, जे काही गोष्टी घडतात, जे तुम्ही बोलता, जे तुम्ही एकमेकांना अप्रिशिएट करता, कॅरेस करता, फॉन्डल करता, कडल करता, झोपता, त्याच्यावरनं डिसाईड होतं, की पुढच्या रिक्वेस्टच्या वेळेला, पुढच्या इंटिमेट अकरन्सच्या वेळेला तुमचा पार्टनर किती हो म्हणणार आहे त्या ॲक्टिव्हिटीला, किती ओपन असणार आहे नवीन काहीतरी एक्सप्लोर करायला किंवा एक्सपेरिमेंट करायला. कारण की पुढची जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे, की तुम्ही नेहमीच सेक्स एकाच पद्धतीने केलं, की ते बोरिंग होत जातं. ह्याच्याबद्दलही आपण पूर्वी बोललेलो आहोत, की राइट. त्याच्यामध्ये नवीनपणा कसा आणायचा. तर हा एक क्रुशियल पॉइंट आहे, की जो आफ्टर प्ले असतो, त्याच्यामध्ये जे पिलो टॉक असतं किंवा डिस्कशन असतं, की "हे किती मस्त झालं, आपण नेक्स्ट टाईम असं ट्राय करूया का?" हे एक सीड प्लांट करतं, की तुमचा जो नेक्स्ट एपिसोड असेल, तो अजून एक्साइटिंग, नवीन, इनोव्हेटिव्ह, क्युरिओसिटी जनरेट करणारा असेल. मग तुम्ही तुमची सेक्स लाईफ स्पायसी करू शकता. तर हा जो आफ्टर प्लेचे जे काही 4, 5, 10 मिनिटं असतील, ते मिस करू नये. वाह! मला आठवतंय मॅडम मागे एकदा बोलताना तुम्ही एका नेदरलँड्समधला एक स्टडी मेन्शन केलेलात, की ज्यात स्त्रियांमधली आणि पुरुषांमधली ऑर्गॅझम गॅप ही मेन्शन केलेली. सो त्याविषयी सांगता थोडं? म्हणजे पुरुषांचं इजॅक्युलेशन आणि ऑर्गॅझम लवकर होतं बायकांच्या तुलनेत आणि म्हणून पण फोरप्ले महत्त्वाचा ठरतो? येस. तो ॲक्चुअली खूप इंटरेस्टिंग स्टडी ड्युरेक्सनीच केलेला होता नेदरलँड्समध्ये आणि ऑर्गॅझम गॅप ही खरी गोष्ट आहे. आपण ऑर्गॅझमच्या पॉडकास्टमध्ये पण बोललेलो आहोत, की इव्होल्यूशनमध्ये पुरुषांनी लवकर ऑर्गॅझम करणं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतं. कारण का त्यांना जास्तीत जास्त महिलांमध्ये स्पर्म डिपॉझिट करून जास्तीत जास्त प्रोजेनी हवी असते. बायकांसाठी काय असतं, की त्यांना इन्व्हेस्ट नाही करायची गरज असते प्रत्येक रिलेशनशिपमध्ये. कारण की इमोशनल इन्व्हेस्टमेंट ही खूप पेनफुल असते बायकांसाठी. तर ठीक आहे, जरी ते प्रेग्नंट झाले तरी त्यांना अटॅच नको व्हायला पाहिजे कुठल्या एका माणसाला. तर त्यांचं जे ऑर्गॅझमिक एक्सपिरियन्स असतो, तो एका हॉर्मोनशी रिलेटेड असतो ज्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन. जेव्हा ऑक्सिटोसिन रिलीज होतं, तेव्हा बॉन्डिंग वाढतं. तुम्ही जास्त अटॅच होता ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही ऑर्गॅझम करता. तर जेव्हा बायका ऑर्गॅझम करतात, त्याच्यात काहीतरी पर्पज आहे, की का त्यांचा ऑर्गॅझमला वेळ लागतो. तो हा आहे, की प्रत्येक पर्सन ज्याच्याबरोबर आपण सेक्स करतो त्याला अटॅच व्हायची गरज नसते. ऑर्गॅझमचा आणि प्रेग्नन्सीचा तसा बायोलॉजिकली तसं काही रिलेशनशिप आपण शोधून काढलेलं नाही. हो, सेक्स जास्त प्लेजरेबल आहे, इंटिमसी जास्त प्लेजरेबल आहे आणि ऑर्गॅझम झालं की त्याच व्यक्तीबरोबर आपल्याला परत इंटरकोर्स करायला आवडेल आणि जेव्हा आपण त्याच व्यक्तीबरोबर जास्त वेळा इंटरकोर्स करतो, त्याची प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता आपण वाढवतो. तर
ऑर्गॅझम गॅपमुळे काय होतं, की जी तयारी असते बाईला लागते टू रीच प्लॅटो किंवा हाय अराउजल लेव्हल ज्याच्यामुळे ऑर्गॅझम होईल, त्याच्यामध्ये फोरप्लेचं महत्त्व खूप असतं. तर रेग्युलर पार्टनरच्या बरोबर ऑर्गॅझम्स एन्हान्स होणं किंवा त्याची जी व्हरायटी किंवा त्याचे जे एक्सपिरियन्स असतो तो इम्प्रूव्ह होणं, हे आपल्याला जास्त दिसतं. त्यामुळे ऑर्गॅझम्स येणं कुठल्याही बाईसाठी किंवा पुरुषासाठी हा एक प्रॅक्टिसचा पण भाग असतो, की कशामुळे तो ऑर्गॅझम एन्हान्स होतो, कशामुळे सायमल्टेनियस ऑर्गॅझम्स येऊ शकतात, कशामुळे तो जो गॅप आहे तो रिड्यूस करून कपल्सला प्लेजर जास्त मिळू शकतं. आणि हे स्टडीमधनं पण आपल्याला बघायला मिळालेलं आहे, की जेव्हा कपल्स त्यांचे सेक्शुअल एक्सपिरियन्सेस इंटरप्रेट करतात किंवा इव्हॅल्युएट करतात, जेव्हा त्यांचं ऑर्गॅझम एकमेकांच्या जवळ असतं, तेव्हा ते त्या सेक्शुअल एक्सपिरियन्सला जास्त हायली रेट करतात. त्यामुळे जे पुरुष आपल्या इजॅक्युलेशनवरती किंवा ऑर्गॅझमवरती कंट्रोल करू शकतात, पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस किंवा ब्रीथिंग, ब्रेथवर्क असे खूप आता इंटरनेटवरती पण आहेत आणि बरेच डॉक्टर्स पण शिकवतात, की कसं तुम्ही ऑर्गॅझम डिले करू शकतात पुरुषांना. तुम्ही जर तुमचं ऑर्गॅझम आणि इजॅक्युलेशन थोडं मॅनेज करू शकलात, ज्याच्यामुळे तुम्ही तुमची जी फिमेल पार्टनर आहे, तिला अराउज करू शकता आणि तिला ऑर्गॅझमच्या जवळ नेऊ शकता आणि जर तुमचं ऑर्गॅझम तुम्ही कोइन्साईड करू शकलात, तर तुम्ही तुमच्याच सेक्शुअल एक्सपिरियन्सला जास्त पॉझिटिव्हली रेट करत असता. आणि पुरुषांसाठी सगळ्यात आणि हे खूप खूप रिसर्चमधनंच आपल्याला बघायला मिळालं, की जेव्हा पुरुष बघतात, त्यांच्याबरोबर जी फिमेल पार्टनर असते किंवा त्यांचा जो पार्टनर असेल, मेल पण असू शकतो, जो पार्टनर असेल, जेव्हा तो ऑर्गॅझम करत असतो किंवा करत असते, ते बघताना त्यांना जास्त अराउजल येतं. सो इट इज इक्वली स्टिम्युलेटिंग टू सी युअर पार्टनर ऑर्गॅझम बिकॉज ऑफ युअर लव्ह मेकिंग. तुमच्या लव्ह मेकिंगमुळे तुमचा पार्टनर ऑर्गॅझम करतोय, हेच एक टर्न ऑन असतं. त्यामुळे कपल्सनी हे ऑर्गॅझम गॅप ओळखावं आणि त्याच्यामध्ये फोरप्लेमध्ये एफर्ट घालावा. जनरल रिलेशनशिपमध्ये एफर्ट घालावा म्हणजे ते स्टिम्युलेशन टू अराउझलचा जो टाईम असतो तो आपण शॉर्टन करू शकतो. अँटिसिपेशननी. आपण सपोज आम्ही ह्याला म्हणते प्रायमिंग म्हणते याला, सेक्शुअल प्रायमिंग. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर माहिती असलं की आज रात्री यू गोइंग टू हॅव सेक्स, तर मग सकाळीच तिला कॉम्प्लिमेंट करणं किंवा रिमाइंड करणं किंवा सेक्स्टिंग करणं, दिवसभरामध्ये रिमाइंड करणं. तर अशा गोष्टींमध्ये जेव्हा आपण अँटिसिपेशन आणि एक्साइटमेंट आणतो, तर ते जे गॅप असतं ते आपण रिड्यूस करू शकतो. कारण की फोरप्ले एवढ्या लेंथी फोरप्लेची मग गरज पडते. हं, हं, हं. खूपच महत्त्वाचे मुद्दे तुम्ही हायलाइट केलेत मॅडम या आन्सरमध्ये. सो एक लास्ट क्वेशन असा येतो मग, की उत्तम इंटिमसी आणि फोरप्लेसाठी तुम्ही ऑलरेडी खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण तरी अजून अशा काही टिप्स तुम्ही सांगू शकाल? मेन म्हणजे की कपल्सनी ओपन माइंडेड राहावं शिकण्यासाठी. की एक क्युरिओसिटीची भावना खूप महत्त्वाची आहे. त्या सेक्शुअल इंटरॅक्शनला फ्रेश ठेवण्यासाठी, एक्साइटिंग ठेवण्यासाठी, ती बोरिंग न होण्यासाठी. सेक्स नेहमी त्याच पद्धतीने तसंच त्याच फोरप्लेनी खूप इरिटेटिंग होतं. म्हणजे कितीतरी बायका म्हणतात, की मला माहिती आहे, की तो जेव्हा मागनं इकडे येऊन माझ्या उजव्या कमरेवरती हात ठेवून उजव्या गालावरती किस करतो म्हणजे त्याला सेक्स हवाय. आणि इट्स ऑफ पुटिंग. म्हणजे ते पूर्वीच्या काळी पहिल्या वेळेला किंवा दुसऱ्या वेळेला कदाचित स्टिम्युलेटिंग होतं, पण आता आय गेट टर्न्ड ऑफ बाय इट. कारण की तो नवीन काहीच करत नाही. मी म्हटलं, "मग तुला जमतं का कधी काही नवीन करायला?" "नाही, मी पण बोर झाले आता. मला नकोच वाटतं. त्यामुळे मी पण पटकन कसं उरकेल असं करते." तर तुमचं सेक्शुअल रिलेशनशिप अशा गोष्टीमध्ये अशा पातळीवरती उतरू नये ह्याच्यासाठी तुम्हाला एफर्ट घ्यावं लागतं. नुसतं लग्न झालं किंवा तुम्ही एकमेकांचे कपल रिलेशनशिपमध्ये आहात म्हणून तुमचं सेक्शुअल रिलेशनशिप पर्मनंटली असं एक्साइटिंग राहणार आहे, हे तुम्ही टेक फॉर ग्रांटेड करू नका. तुमच्या ओपन माइंडेड, तुमची क्युरिओसिटी, तुम्ही तुमचं लव्ह लाईफ स्पायसी कसं करू शकता, त्याला एन्हान्स कसं करू शकता, त्याच्याबद्दल वाचणं, एक्झाम्पल्स घेणं, शिकणं. सपोज तुम्ही कुठली मूव्ही वाचत असाल, ज्याच्यामध्ये काही कपल्सचे इंटरॅक्शन्स आहेत. तर त्याच्यापासून शिकणं, की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय इन्कॉर्पोरेट करू शकता. त्याच्यामध्ये एक एक्साइटमेंट आणणं, एक अनप्रिडिक्टेबिलिटी आणणं, ही पण तितकीच गरजेची आहे. एक बॅलन्स असतो आणि आपण चालतो तसं एक पाऊल टाकल्यानंतर दुसरं पाऊल ठेवतो. तर एका पावलावरनं दुसऱ्या पावलावरती पडेपर्यंत जे बॅलन्स असतं, हे मेंटेन करणं पण तितकंच गरजेचं असतं, की आपण कुठली गोष्ट आपण क्रिएट करतो सेफ्टीची, पण त्याचबरोबर आपण अनप्रिडिक्टेबिलिटी, एक्साइटमेंट आणि क्युरिओसिटी निर्माण करत असतो. तर ह्या गोष्टींचा जेव्हा आपण बॅलन्स मेंटेन करतो किंवा एक्स्पेक्ट करतो, की हे बॅलन्स आपल्याला करायला लागेल, तेव्हा आपण शिकायला ओपन असतो.
तर मग फोर प्लेमध्ये वेगवेगळ्या गोष्टींबरोबर एक्सपेरिमेंट करणं, फूड बरोबर किंवा मे बी आईस्क्रीम आहे, चॉकलेट. फूड इज अ एफ्रोडिझियाक. बट इट्स नॉट व्हॉट यू ईट, इट्स हाऊ यू यूज इट. त्यामुळे हनी यूज करणं, शुगर डस्ट यूज करणं, चॉकलेट सिरप किंवा अशा गोष्टी यूज करणं, आईस क्यूब्स यूज करणं. मग काही प्रॉप्स आहेत, फेदर्स आहेत, मग थ्रेड्स आहेत, स्ट्रिंग्स आहेत. जर बायकांचे केस लांब असले तर ते यूज करू शकतात फोर प्लेमध्ये. मसाज तर हे खूप टाईम इमेमोरियल यूज केलेली गोष्ट आहे फोर प्लेसाठी. आणि मग इतर वेळेला इंटिमेसी वाढवणं. तुम्ही कुठल्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही सोबत असता, त्या एक्सपिरियन्सला तुम्ही कसं डीपन करू शकता, एन्हान्स करू शकता, की तुम्ही मेंटली, फिजिकली, सायकोलॉजिकली अजून एकमेकांच्या क्लोज व्हाल. आणि त्याच्यापासून दूर जाताना एक ओढ तयार होते, की आपल्याला ते एक्सपिरियन्स परत पाहिजे. त्यामुळे नुसतंच सारखं-सारखं खिशात राहणं गरजेचं नाहीये. तर तुम्हाला डिस्टन्स पण दिलं पाहिजे एकमेकांना. ते रिवाईव्ह करण्यासाठी, ते आठवण्यासाठी, ते लॉन्गिंग तयार करण्यासाठी. तर ही पण गोष्ट शिकणं गरजेचं असते, की आपला नवरा कुठेतरी ऑफिस पार्टीला गेलाय त्याच्या फ्रेंड्स बरोबर, तर त्याला सारखं 4 वेळा फोन केला, तर ते डिस्टर्ब व्हायची शक्यता असते. फोन न करता इफ यू सेंड अ टेक्स्ट किंवा सेक्स्ट, देन इज मोर लाइकली टू वॉन्ट टू कम बॅक टू यू. मॅडम फोर प्ले, आफ्टर प्ले आणि या सगळ्या गोष्टींविषयी या एपिसोडमध्ये अगदी डिटेल चर्चा केली आणि तुम्ही खरंच खूप नवनवीन इन्साईट्स हे दिलेले आहेत. मला खात्री आहे आपल्या सगळ्या लिस्नर्सना यातनं खूप नवीन एक काय म्हणू टेकअवे मिळालेला असणार आहे. सो लिस्नर्सला अपील आहे की तुम्ही नक्की नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स करा. त्यासंबंधीची पुस्तकं आहेत किंवा इंटरनेटवर काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बघा. बाकी डॉक्टर मॅडमला किंवा तुमच्या जवळच्या एरियात जर कोणी सेक्सॉलॉजिस्ट असतील, सेक्स थेरपिस्ट असतील, त्यांची नक्की मदत घ्या. आपण डॉक्टर निलिमा यांचाही नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्यांचा व्हॉट्सॲप नंबर. त्या ऑनलाईन कन्सल्टेशनही करतात, सो तुम्ही त्यांनाही थेट अप्रोच होऊ शकता. त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग टॉपिकवर गप्पा मारण्यासाठी. ऐकत रहा व्ही फॉर व्हजायना पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.